आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. कोण समजते म्हणजे तू काय कुठल्या राज्याची राजकुमारी आहेस की स्वर्गातली अप्सरा आहेस जे मी तुझ्यासाठी हा सगळा फालतूचा ड्रामा करेन? सक्षमने पूर्ण रूमवर नजर फिरवली, पण त्याचं बोलणं ऐकून तिचं तोंड मात्र बघण्यासारखं झालं. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? सरळ, सोप्या आणि साध्या मराठी भाषेत मला फक्त इतकंच म्हणायचंय की ना मला या लग्नात इंटरेस्ट होता, ना मला तुझ्यात इंटरेस्ट आहे, आणि ना मी तुझ्यासाठी हे सगळं डेकोरेशन केलंय. हे नक्कीच माझ्या डोकं नसलेल्या भावांचं काम असणार आहे. त्यामुळे तू जास्त लोड घेऊ नकोस. तेव्हा कुठे तिचा वाढलेला बीपी जरा शांत झाला. मिळाली आता तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं? हा. मग मी माझं काम करू का आता? कसलं काम? रोज रात्री मी आकाशातले तारे मोजतो. इफ यू वॉन्ट यू कॅन ऑल्सो हेल्प मी. तो तिला क्रॉस करून सरळ पुढे निघून गेला. ओ, मी काय तुम्हाला वेडी वाटते का? थोडी थोडी. त्याने परत सार्कॅस्टिकली उत्तर दे टेबलच्या ड्रॉवर मधून त्याचा लॅपटॉप बाहेर काढला. मी वेडी नाहीये, वेडे तुम्ही आहात, म्हणून अशी जगावेगळी कामं करताय. काय काम केलंय मी? काय केलं? तुम्ही ना एक नंबरचे गुंडमवाली आहात, आणि माझी खात्री आहे की तुमचं हे खरं रूप तुमच्या घरच्यांना अजिबात माहिती नसणार. पण मी तुमचं खरं रूप माझ्या डोळ्यांनी बघितलंय. गणपती विसर्जनात तुम्ही ज्या मुलावर चाकूने वार केलात ना, तो प्रसंग मी माझ्या डोळ्यांनी पाहिलाय. तुम्ही जसे दिसताय ना तसे अजिबात नाही आहात, आणि माझी खात्री आहे की तुम्ही जे माझ्याशी लग्न केलंय ना त्यात पण नक्कीच तुमचा काहीतरी स्वार्थ आहे. त्याशिवाय तुम्ही माझ्यावर इतके मेहरबान होऊच शकत नाही. ती बोलण्याच्या ओघात बोलून तर गेली, पण तिचा शेवटचा शब्द संपायच्या आधी तो वाऱ्याच्या वेगाने तिच्या समोर येऊन उभा ठाकला. त्याने रागातच तिचे दोन्ही दंड पकडत तिला स्वतः जवळ ओढलं. एकदम बरोबर बोललीस तू. माझा खरा चेहरा वेगळाच आहे, जो खूप क्रूर आणि भयंकर आहे. त्यामुळे इथून पुढे माझ्याशी वागताना आणि बोलताना तोंड सांभाळून बोलायचं. नाहीतर 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 त्या मुलाच्या हाताचं जसं लोणचं केलं होतं ना तसंच तुझ्या पण हातांचं करेन. आणि खबरदार, घरात किंवा बाहेर कोणाला माझ्या या खऱ्या रूपाबद्दल काही सांगितलंस ना तर तोंडावर मेकअप थोपायला तुझ्याकडे हात राहणार नाही. समजलं? समजलं का? तसं तिने घाबरून होकारार्थी मान डोलवली. काय समजलं? हेच की तुमच्याबद्दल कोणाला काहीच सांगायचं नाही, नाहीतर तुम्ही माझ्या हातांचं लोणचं कराल. आणि तुमच्या समोर तोंड पण चालवायचं नाही. गुड. आता काय करशील? काय करू? मला काही महत्वाचे मेल्स करायचे. मी बाहेर गॅलरीत बसलोय. जोपर्यंत माझं ते काम संपत नाही तोपर्यंत रूम मधला सगळा पसारा तू आवरायचास. ओके, मी आवरते.
त्या तिथे कोपऱ्यात डस्टबिन आहे. एकही फुलाची पाकळी मला या रूम मध्ये दिसता कामा नये हा. ओके. त्याने तिच्यावर एक कटाक्ष टाकला आणि आधी रूमचे सगळे लाईट्स ऑन केले. त्यानंतर तो लॅपटॉप घेऊन बाहेर बाल्कनीत जाऊन बसला. तो जाताच तिने इतका वेळ दाबून धरलेला श्वास मोकळा सोडला आणि छातीवर हात ठेवत दुसऱ्या हाताने कपाळावर आलेला घाम पुसला. योगा, केवढ्याची ग वेडी तू. जो व्यक्ती जिवंत माणसावर असे हल्ले करू शकतो तो तुझ्या या बडबडीला घाबरेल असं वाटलंच कसं तुला? आजपर्यंत तुझ्या घरच्यांनी तुला इतका त्रास दिला, तू त्यांचा प्रतिकार करू शकली नाहीस, तर याचा काही घंटा करणार? युगाने जाऊन तो डस्टबिन आणला. बेडवरची सगळी फुलं त्यामध्ये टाकायला सुरुवात केली. इकडे सक्षमने समोरच्या टेबलवर लॅपटॉप ठेवला आणि सुरू केला. लॅपटॉप सुरू होईपर्यंत सहज त्याची नजर तिच्यावर पडली, तर ती अगदी रोबोट प्रमाणे सगळा पसारा आवरत होती. थोड्या वेळापूर्वीचा तिचा तो घाबरलेला चेहरा आठवून त्याला जरा हसूच आलं. तसा तो गालातच हसला. बरं झालं मला हिने त्या मुलाला मारताना बघितलं ते. निदान त्यामुळे का होईना मीचं तोंड तरी बंद करू शकतो. जीभ आहे की कैची, चरा चरा चालतच असते. निदान आता माझ्या भीतीने का होईना तोंडाला चिकट टेप लावून गप्प तरी बसेल. लॅपटॉप सुरू होताच तो त्याच्या कामात बिझी झाला. तिने सगळ्या फुलांच्या पाकळ्या डस्टबिन मध्ये टाकल्या. कॅन्डल सुद्धा विझवल्या. आत्ता बारी होती छताला लटकवलेल्या फुग्यांची. ते कसं काढायचं असा प्रश्न तिला पडला. हा, जेवढे हरलीस तू. इकडे शेजारच्याच म्हणजे ध्रुवच्या खोलीत ध्रुव, दर्श आणि जीवा तिघे मिळून पत्ते खेळत होते. काय यार, तू ना मागच्या जन्मात नक्कीच जुगारी असणार आहेस, त्याशिवाय प्रत्येक वेळी असा जिंकूच शकत नाहीस. जीवाने रागातच पत्ते खाली टाकले. सरळ सरळ सांग ना जिवडे, तुला खेळता येत नाहीये ते. चला काढा आता दोघांनी पण पैसे. हो हॅलो, मी का पैसे देऊ? तुझ्या नंतर मी जिंकलोय, ही हरलीय, त्यामुळे पैसे ही देणार आहे. अरे माझ्याकडे नाहीयेत पैसे. बहिणाबाई, भाईच्या लग्नात तुझे पैसे उकळलेस ना, ते काय मंदिरात नेऊन पूजायचे आहेत का? जास्त नाटक करू नको. चुपचाप पैसे दे माझे, नाहीतर तुझा मेकअपचा बॉक्स घेऊन जाईन मी इथून, सांगून ठेवतोय. ध्रुवने सरळ तिला धमकी दिली. त्यावरून जीवा आणि ध्रुवची भांडणं सुरू झाली. नेहमीप्रमाणे दर्श दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न करत होता, पण त्यांची तू मेमे सुरू झाली होती. त्यांची भांडणं सुरूच होती. तितक्यात एक जोरदार आवाज झाला आणि त्या आवाजाने तिघेही एकाच वेळी गप्प झाले. त्या तिघांसोबत अजून एक व्यक्ती दचकली, तो म्हणजे सक्षम. त्याने घाबरून आत पाहिलं आणि समोरचा नजारा बघून तो थक्क झाला. योगा बेडवर उभी होती. साडीचा पदर कमरेला खोचला होता. तिने बाथरूम मधलं वायपर आणलं होतं आणि त्या वायपरला सगळ्यात वर कात्री बांधून ती त्या कात्रीने छताला लटकवलेले फुगे फोडत होती. तो त्या दृश्यातून बाहेर येतच होता.
की तितक्यात पुन्हा एकदा आवाज झाला. तसा तो पुन्हा दचकला. ओ शिट! जोरात ओरडतच तो पटकन पळत जाऊन सगळ्यात आधी त्याने दरवाजा बंद केला. कारण दरवाजा उघडा होता. झालेल्या या आवाजाने त्रिमूर्ती पळत येणार याची त्याला खात्री होती. म्हणून तो आधीच सावध झाला. बाकी सगळ्यांच्या रूम्स खाली असल्यामुळे खालचे तर कोणी येणार नव्हतं. पण त्या तिघांवर सक्षमला थोडा सुद्धा भरोसा नव्हता. दरवाजा बंद करून त्याने रागातच तिच्याकडे पाहिलं. पण तिचं मात्र त्याच्याकडे लक्षच नव्हतं. ती उड्या मारून मारून फुगे फोडत होती. अगं युग, तो तिचं नाव उच्चारणार तितक्यात पुन्हा एकदा फुगा फुटण्याचा आवाज झाला. व्हेरी गुड युगा, काय डोकं लावलंयस ग तू? तिने स्वतःला शबासकी दिली. हे गाईज, तुम्ही दोघांनी पण फुगा फुटल्याचा आवाज ऐकलात का? हो ग जीवा, पण छताला चिकटवलेले फुगे नेमके फुटत तरी कसे असतील? दर्श, आपण जाऊन बघायला हवं का रे? हे बावळट, तू तिथे जाऊन काय करणार आहेस? अरे ध्रुव, पण काही पण बीड नाही. लेट देम एन्जॉय. आज त्यांनी फुगे फोडू देत, नाही तर बेड तोडू देत. आपल्यापैकी कोणीही त्यांना डिस्टर्ब करायला जाणार नाहीये. ओके? ध्रुवने जवळजवळ त्या दोघांना धमकीच देऊन टाकली. यू इडियट! सक्षम जोरात ओरडत रागातच तिच्या दिशेने निघाला. पण खाली असलेल्या डस्टबिन कडे त्याचं लक्षच गेलं नाही. त्याचा पाय डस्टबिनला लागला. तशा पूर्ण पाकळ्या खाली सांडल्या आणि त्याच पाकळ्यांवरून त्याचा पाय सटकला. नेमका तो डस्टबिन बेडच्या जवळच होता. त्यामुळे तोल जाताच तो तिच्या अंगावर गेला. तसं तिच्या हातातलं वायपर खाली पडलं. त्याच्या पडण्याचा स्पीड इतका होता की थोड्या वेळासाठी तिला सुद्धा काही कळालं नाही. दोघेही खाली पडताच बेडचा मोठा आवाज झाला. तसेच शेजारच्या रूम मधले तिघे पुन्हा दचकले. हा आवाज खरंच खूप मोठा होता. मी काय म्हणतो ध्रुव, हे बघ दर्श, तू काहीच बोलू नकोस. तू जा, तुझ्या रूम मध्ये जाऊन लोकांचे सडलेले मेंदू कसे ठीक करायचे त्याचा अभ्यास कर जा. अरे ध्रुव, पण यावेळी खरंच मोठा आवाज झालाय. ते दोघे पडले तर नसतील ना रे? जीवाला खरंच तिच्या भावाची आणि वहिनीची काळजी वाटत होती. पडू दे. आज तोंडावर पडले ना तरच उद्या प्रेमात पडतील. मी सांगितलंय ना तुम्हा दोघांना, आज कोणीही त्यांना डिस्टर्ब करायला जाणार नाहीये. चला दोघे आपापल्या रूम मध्ये जा. मला पण आता झोपायचंय. ध्रुवने सरळ दोघांना खोलीच्या बाहेर काढलं. नाईलाजाने दर्श आणि जीवा त्यांच्या रूम मध्ये निघून गेले. पण ध्रुव मात्र त्याच्या रूमच्या दरवाजातच उभा होता. का कोणास ठाऊक, पण त्याला या दोघांवर जरा सुद्धा भरोसा नव्हता. ते परत येऊन भाई आणि वहिनीला डिस्टर्ब करतील या काळजीने त्याने त्याच्या रूमच्या दरवाजातच खुर्ची ठेवून दिली आणि तो पहारा देण्यासाठी तिथेच बसला.